तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कुटुंबातील मुलामुलींना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे या उद्देशाने जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे शेतकरी शेतमजूर कन्यापुत्र अभ्यासिकेचे उद्घाटन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या शुभ हस्ते काल दिनांक 25 मार्च रोजी संपन्न झाले। बाजार समितीचे संचालक विश्वासराव भालेराव यांच्या संकल्पनेतून आणि सभापती प्रसेनजित पाटील यांच्या विशेष पुढाकारातून ही अभ्यासिका साकारण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र शिंगणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार रेखाताई खेडेकर, नरेश शेडके, भास्करराव काळे, शेतकरी शेतमजूर कन्यापुत्र अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष राजेश गावंडे, तात्या कृपाळ, रफिक शेठ, दत्ताभाऊ पाटील, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। बाजार समितीचे संचालक विश्वासराव भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकात अभ्यासिका निर्मिती मागची भूमिका विशद केली। विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आरती सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या सुविधेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत सरदार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार दत्ता डिबरे यांनी मानले। या उपक्रमामुळे पिंपळगाव काळे व परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे। आणि इंटरनेट सुविधा सहज उपलब्ध आहे, परंतु पुस्तकांचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही। कारण पुस्तक आपल्याला केवळ माहिती देत नाही, तर विचार करायला शिकवते। प्रयत्नामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते, शब्द संपत्ती समृद्ध होते आणि आत्मविश्वास दृढ होतो। स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त परीक्षा नसते, ती संयम, सातत्य आणि आत्मविश्वासाची कसोटी असते। यश मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य वातावरण आणि दर्जेदार अभ्यास साहित्य आवश्यक असते आणि ही लायब्ररी त्या सर्व गरजा पूर्ण करणारे केंद्र ठरणार आहे। येथे UPSC, MPSC, बँकिंग, रेल्वे, पोलीस वातावरण उपलब्ध असेल। या ठिकाणी केवळ अभ्यास नाही, तर स्वप्नांची पेरणी केली जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले,